धनुराशीसाठी गुरुचं राशी परिवर्तन नेमकं काय घेऊन येणार आहे? धनुरास ही गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास आहे. बरं. म्हणजे ते गुरुदेवांचीच रास आहे. आणि गुरुदेवांची दुसरी रास आहे मीन. तर धनुराशीसाठी गुरुदेव हे राशी स्वामी आणि चतुर्थेश आहे. महत्वाची बाब म्हणजे ते आता जेव्हा गुरुदेव कर्क राशीत जातील तेव्हा धनु राशीच्या अष्टमात जातील. बरं. अष्टम स्थान म्हणजे अडथळे, अडचणी, संघर्ष. धनुरास ही अडथळ्यातून, अडचणीतून, संघर्षातून उभी राहते, स्वतःचं भाग्य समृद्ध करते, अख्खं जग पाहते आणि जगावं कसं हे शिकावं ते धनुराशीकडून. बरं. एवढी ती कर्तृत्ववान असते, स्वतः मोकळेपणाने जगते, इतरांना सुद्धा जगू देते. ते क्वालिफिकेशन तिच्यामध्ये आहे. तर धनुराशीसाठी राशी स्वामी असल्यामुळे अत्यंत सकारात्मक बदल होतील. अष्टमात जरी ते गुरुदेव गेले तर अष्टमात गेलेले गुरुदेव सुद्धा शुभ फळ देऊ शकतात. बरं. प्रॉपर्टी असेल, तुमची कौटुंबिक प्रॉपर्टी असेल, या काळात विसंवाद किंवा वाद न होता डिवायडेशन होऊ शकतं. बरं. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी एखादी वस्तू घेऊन ठेवली असेल त्यातून लाभ होऊ शकतो. त्यामुळे अनेक फायदे सुद्धा आहेत. गुरुदेवांची पंचम दृष्टी जाईल व्ययस्थानावर. म्हणजे जे दवाखान्याचे खर्च विनाकारण सुरू होते ते कमी होतील. प्रवासावर जर विनाकारणचा खर्च असेल तर तो कमी होईल. योग्य प्रवास, योग्य शिक्षण, योग्य वास्तू, योग्य वस्तू याच्यावर खर्च होईल. बरं. म्हणजे खर्च होईलच. व्ययस्थानाचा संबंध आला तर राशी कोणतीही असो खर्च थांबू शकत नाही. मग ती सिंह असो की धनु असो. कारण गुरुदेवा जर व्ययस्थानावर दृष्टी टाकताय, खर्च तर करायला लावते. बरं. फक्त तो खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, शिक्षणासाठी, योग्य कारणासाठी सकारात्मक खर्च होतो. त्याच्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी जाते धनस्थान, धन, कुटुंब, वाणी. बरं. धन संचय होईल. म्हणजे जरी खर्च वाढला तरी धनु जातक योग्य आर्थिक नियोजन करून पैसे शिल्लक टाकतील. म्हणजे आतापर्यंत धनु जातक एवढं गांभीर्याने या विषयाचा विचार करत नव्हते की आपण पैसा वाचवला पाहिजे, बचत केली पाहिजे. त्या विचारांमध्ये बदल घडून येईल. कुटुंबात एकोपा वाढेल, एकमेकांशी सुसंवाद वाढेल, वाढीत गोडवा वाढवेल. त्यामुळे धनु जातकांना हा देखील बेनिफिट आहे. त्याशिवाय धनु राशीच्या चतुर्थ स्थानावर देखील गुरुदेवांची दृष्टी आहे. बरं. वास्तूचं नूतनीकरण करणं, एखादी खूप जुनी तुमची वास्तू आहे ती अचानक धनलाभ देऊन जाणं, बरं, असे प्रभाव धनु जातकांना प्राप्त होतील. त्यांनी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं हळदी घालावी आणि त्याच्याने स्नान करावं. त्याचे त्यांना खूप लाभ होतील. स्नान झालं की सूर्याला अर्घ्य द्यावं. कारण गुरु, मंगळ आणि रवी हे 3 पक्के मित्र आहेत. बरं. तर कसं होतं ना, तुमचा राशी स्वामी गुरु आहे, मग रविदेव तुम्हाला सकारात्मकच असतात. बरं. मंगळ हा तुम्हाला सकारात्मक असतो. बरं. मग यांचा जर आपण योग्य उपयोग करून घेतला, यांचे मंत्र म्हटले तरी आपल्याला सकारात्मकता प्राप्त होते, आयुष्यात यश प्राप्त होतं. बरं. त्यानंतर राशी चक्रातील 10वी राशी आहे ती मकर राशी. आणि मकर राशीसाठी गुरुचं परिवर्तन नेमकं कसं असणार आहे? मकर रास खूप परिश्रम करणारे रास, सातत्याने कार्य करत राहणं म्हणजे मकर रास. आता मकर राशीसाठी गुरुदेव हे मुळात व्ययेश आणि तृतीयेश आहे. बरं. म्हणजे व्ययस्थानाचे अधिपती ते आहेतच. आतापर्यंत मकर राशीसाठी गुरुदेव 6ष्ठ स्थानातून प्रवास करत होते आणि आता सप्तम या केंद्र स्थानात येतील. केंद्रस्थान हे महत्वाचेच असतात. तिथून त्यांची दृष्टी जाईल लाभस्थानावर, राशीवर आणि तृतीय स्थानावर. बरं. विशेषतः तृतीय स्थानात असलेल्या शनिदेवांवर. आणि मकर राशीचे स्वामी शनिदेव की जे मकर राशीला शुभफळ देणारच आहे आणि त्यांच्यावर गुरुदेवाची दृष्टी. बरोबर. म्हणजे भरीस भर गोड भर. म्हणजे चांगल्यात आपण असं म्हणतो जेव्हा वाईट काळ असलं की दुष्काळात 13वा महिना, पण हे सुकाळात 13वा महिना येईल. बरं. त्यामुळे मकर राशीला त्याचा अत्यंत सकारात्मक फायदा होईल. लाभस्थानावर दृष्टी असल्यामुळे गेले खूप दिवस एक छोटंसं स्वप्न मकर जातक पाहत होते. एक वैशिष्ट्य आहे, मकर जातकांची स्वप्न सुद्धा छोटी छोटी असतात बरं का, आणि ती पूर्ण झाली का ते खूप परिश्रम करायला तयार असतात. बरं. ही वेगळीच रास आहे. कारण निसर्ग कुंडलीचं दशम म्हणजे कर्मस्थानाचे अधिपती आहे.
कर्मण्यवाधिकार असते हे यांना मूळतः अवगत असतं. बरं. तर यांच्या जेव्हा सप्तम स्थानात गुरुदेव येतील तेव्हा त्यांना शुभ फळं प्राप्त होणारच आहेत. वैवाहिक आयुष्यात सकारात्मकता निर्माण होईल, कुटुंबात नातेवाईक येतील जातील, सकारात्मक वातावरण निर्माण होईल, एकमेकांसोबत प्रेमाचे संबंध निर्माण होतील, इच्छापूर्ती होईल, व्यक्तिमत्वात मोठा बदल घडून येईल, गुरुदेव सकारात्मकता देतील आणि शनिदेवांवर जी गुरुदेवांची दृष्टी पडतील त्यातून शनिदेव अजून अधिक सकारात्मक होतील. एकंदरीत चौफेर जर आपण विचार केला तर मकर राशीसाठी काळ प्रगतीचा, स्वतःला समृद्ध करण्याचा, पुढील काळातील संघर्षासाठी स्वतःला तयार करण्याचा असा हा आहे. त्यामुळे या काळाचा मकर राशीने पूर्ण लाभ घ्यावा. गुरुचं राशी परिवर्तन लाभदायक आहे किंवा आव्हानात्मक आहे यावर कुठले उपाय करू शकतो? शुभ असेल तर ते कायमस्वरूपी टिकून राहावे यासाठी, आणि आव्हानात्मक असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काही विशेष उपाय मकर राशीच्या लोकांनी करावेत? खूप छान. म्हणजे तुमचे विचारच इथे चांगले दिसून येतात. शुभ परिणाम आहे मकर राशीवर, त्याची शुभता वाढावी म्हणून मकर जातकांनी घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करावा, पिवळ्या वस्तूंचं दान करावं, पिवळ्या कपड वापरावे, त्यातून त्यांना खूप सकारात्मकता निर्माण होईल आणि त्यांची प्रगती या काळात चांगली घडून येईल.